हॅलो हाय नमस्कार मित्रांनो, आज काहीतरी स्पेशल करत होते म्हणून तुम्हाला पण शेअर करायचं म्हटलं. आज मी कच्च्या केळीची भाजी करत होते. तर सर्वात आधी तुम्ही कच्च्या केळी कट करताना हाताला तेल लावून घ्या, कारण की त्याला कच्च्या केळीनं थोडं चीक असतं. इथे मी केळी कट करत आहे. मी राऊंड शेप साधारण कट केला आहे. तुम्ही पाहिजे तर कसं पण तुम्हाला हवं आहे तसं कट करू शकता. आणि मी पाण्यात ठेवलेत कारण की ते काळ्या पडू नयेत. आणि मग नंतर मी कांदा कापत आहे. एक मोठा कांदा मी घेतलेला आहे, तो बारीक व्यवस्थित चिरून घ्या. आणि आधी व्हिडिओ उभा होता आणि नंतर या व्हिडिओनंतर सगळ्या व्हिडिओ आडव्या आहेत, परत उभ्या आहेत, कारण की व्हिडिओ काढताना माझं थोडं पण लक्षात नव्हतं की मी कसं काढते. आणि फर्स्ट टाईमच मी शेअर करते म्हणून व्हिडिओ मला काहीच आयडिया नाही आहे, प्लीज थोडं समजून घ्या. आणि नंतर मी ते सगळं कट करून ठेवलं आहे. कढीपत्ता घेते, नंतर मी मिरच्या घेणार आहे. 4 मिरच्या मी घेतल्यात. तुम्हाला हव्या तशा तुम्ही मिरच्या घेऊ शकता. तुम्ही जास्त तिखट खात असाल जास्त पण घेऊ शकता, आणि तुम्ही कमी खात असाल तिखट तर कमी मिरच्या घेऊ शकता. आणि आता मी कढई ठेवले गॅसवर, तेल तापलेलं आहे. आणि सर्वात आधी आता मी मोहरी टाकणार आहे. मोहरी, कढीपत्ता, जिरा, कांदा, हे सगळं असं साहित्य आहे. मोहरी मी टाकत आहे. आणि मग नंतर आता थोड्याच वेळाने आपण मिरच्या टाकणार आहोत. आणि मग नंतर कढीपत्ता, कांदा चांगला हा सगळा व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. ॲक्च्युली कढीपत्ता टाकताना मी प्रत्येक जेवणात कढीपत्ता टाकताना थोडी लांबच होते, भीती वाटते कारण की ते कढीपत्ता उडतो म्हणून. कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे, छान लालसर होईस तोपर्यंत. मी पण ॲक्च्युली यूट्यूबमधनं बघूनच रेसिपी करते. ही मला जरा सोपी बऱ्यापैकी वाटली म्हणून मी करते. आणि फर्स्ट टाईमच करत होती म्हणून मी असं जास्त काही ग्रेव्ही टाईप केली नाही. ही सोपी जी दिसली मला यूट्यूबवर तीच केले. जर तुम्हाला पण ही माझी व्हिडिओ आवडली तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. आणि फर्स्ट टाईम व्हिडिओ थोडा ऊपर नीचे हुआ तो समजले ना प्लीज. आणि ही तर मी आता नाटकी करते माझी मस्ती चालू आहे. आणि नंतर मग मीठ टाकून घ्यायचं आहे. हळद पण मी टाकले, मीठ हळद नंतर टाकायचं आहे. आणि ही भाजी साधारणपणे 15 मिनटात पण तुम्ही शिजवू शकता वाफेवर. लगेच पटकन शिजलेली ही भाजी आणि एकदम टेस्टी लागत होती, मस्तच लागत होती, छान लागत होती. आणि तुम्हाला पण जर माझ्या अशा व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक कमेंट शेअर नक्की करा. आणि असंच मी प्रयत्न करत जाईल व्हिडिओ बनवायचा. पण तुमचा थोडा सपोर्ट पाहिजे, तर प्लीज सपोर्ट करा मला. आणि हो, त्याच्यानंतर मी चपात्या करायला घेतल्या. भाजी झालेली आमची व्यवस्थित छान. तुम्ही माझं एक्सप्रेशन बघितलंच असेल, खूप मस्त अमेझिंग लागत होती. साधी सोपी सरळ पण छान लागत होती. इथे मी चपाती बनवण्यासाठी पीठ घेत आहे. आणि इथे काय झालं माहिती आहे का, तुम्हाला माझ्या एक्सप्रेशनवरून कळत असेल. जिथे मी फोन ठेवला आहे तो मिठाच्या डब्यावर आहे. मिठाचा डब्बा आता मी घेते मिठाच्या डब्यावरून फोन कारण की फोन ॲडजस्ट करायला तिथे जागाच नव्हती समोर. मी ओट्यावरच साईडला असा ठेवलेला मिठाच्या डब्यावर मग तो काढून मी आता मीठ टाकलं, कारण की चपातीच्या पीठमध्ये थोडंसं मी मीठ टाकते. सगळेच टाकतात, महाराष्ट्रीयन जे असतील बनवणाऱ्या चपात्या ते टाकतातच. अशाच माझ्या रिलेटेबल व्हिडिओज असतील. तुम्ही जर माझं चॅनल बघितलं असेल तर त्याच्यावर तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ माझे हमखास दिसतील. आणि मग मी इथं वेळ झालेला म्हणून पटापट चपात्या करायला घेतलेल्या. आणि हो, हा छोटासा जीव पण आता आखाड्यात उतरला आहे, त्याची हिंमत दाखवण्यासाठी. तर त्याला तुमच्या सपोर्टची गरज आहे. अशाच माझ्या व्हिडिओ पाहत राहा आणि सपोर्ट करत राहा. थँक्यू.